गुड इव्हनिंग मित्रांनो. आमच्या माता राहुबाई भुयारे राजाराम भुयारे यांचं नुकतंच डोळ्यांची शस्त्रक्रिया या ठिकाणी पार पडलेली आहे नांदेड येथे. आता जवळपास 20 दिवस झालेले आहेत मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर. या ठिकाणी त्यांना घरामध्ये बसण्याचं फार मोठं एक आव्हान आहे की त्यांना बाहेर फिरण्याची आणि शेतामध्ये फिरण्याची फार आवड आहे. ते बार म्हणत आहेत की रोज शेताकडे जाऊ द्या, शेताकडे जाऊ द्या. त्या अनुषंगाने डॉक्टरनं सांगितलेलं आहे की घराच्या बाहेर जाऊ नका आणि 40 दिवस कोणतंच काम करू नका. काय वाटते राहुबाई भुयारे आपणास, म्हणजे या संदर्भामध्ये घराच्या बाहेर तुम्हाला जाऊ दिलं जात नाही, तुमचा फार कोंडी होते की काय, नेमकं काय सांग, 2 शब्द सांगा. असं 2 शब्द काय सांगू, काय बोला, काय बाबाच्या मनावर या म्हटलं की जावं लागतं. पण काय नेमकं अजून जर 20 दिवस राहिलात तुम्ही तर तुमच्या डोळ्यांसाठी चांगलं आहे. त्यामुळं बार गावाकडे जातो किंवा मग शेताकडे जातो असं जे म्हणत आहात, त्यामुळं तुमच्या डोळ्यांना त्रास होईल, पुढं तुम्हाला जे आहे दृष्टीला प्रॉब्लेम होईल, म्हणून हे चांगलं आहे का वाईट आहे, तुम्हाला काय वाटतं नेमकं? चांगली गोष्ट आहे ना. म्हणजे आणखी 20 दिवस काढू शकता समजा व्यवस्थित. आणि काय शेताकडे काय काम आहे तुमचे नेमकं? हरभरा काढल्यात, वाळका तोडायचे आहेत, मोहरी कापल्यात, बरं, तोडायचे. अच्छा. आणि टाळका काढायचा बडी जेवारी. बरं, मग हे तुमच्याशिवाय होऊ शकत नाही का? बाया लावल्यात धनगराचे. हां, माणसाने भंडार जाते धनगराचे, बाळ शेळ्या मेंढ्यावरती वळाल्यात. अच्छा. मग ते करतील का काम ते? सांगा तुमच्या बाबाला, तुम्ही समजावा. बरं, ठीक आहे, ठीक. बाया लावून घ्या करून. मी समजावलं तर होईल का ते काम? करायला लावायचं. हां, काय समजा. बरं. कसा शिकत गेला त्याचे पप्पा डॉक्टर प्राध्यापक सदाशिव भुयारे भाषण करतात. अच्छा, बिहारे राहुबाई. अच्छा. इकडे बघा, कॅमेरा इकडे आहे. कॅमेरा इकडे आहे. चट लागलेले. अच्छा. माधव भुयारे ऍक्सिडेंट झालेले. अपघात झाले. दीदी मला दीदी बरं, कसा शिकत गेला लक्ष्मीबाई त्या सर्वेश. कुठं आहे भाषण करायचं तुमचा लोक? अच्छा. काय दिसते कोटावर भाषण करीत 1 नंबर म्हणून. छान छान 2 छान. नंबरला गेले बाबा. बरं बरं. ठीक आहे. आता हरभरा आणि हे झाल्यानंतर मग पुन्हा शेतीची मशागतच आहे ना. पुढच्या वर्षी जूनलाच तुम्हाला पेरणीला मशागत करावं लागतं, बरोबर? मध्ये आता काय कोणती कामं नाहीत ना. चला, लवकर बरे व्हा आणि डोळ्यांची काळजी घ्या आणि आणखी 20 दिवस शांत राहा. त्यानंतर तुमचे हरभरे, टाळके, अजून काय, वाळकं, पाटा आणि सगळे पिकं तुमचे सुरक्षित राहतील. चलो, धन्यवाद.